नमस्कार, गुरुच्या गप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये मी आत्ता आलेलो आहे शुक्रवार पेठ येथील तृप्ती लंच होम या ठिकाणी. माझ्यासमोर आहेत तृप्ती लंच होमचे मालक चंद्रकांत जाधव साहेब. नमस्कार काका. नमस्कार. काय सांगाल तुमच्या तृप्ती लंच होम संदर्भात? पूर्वी आमची परिस्थिती बरोबर नव्हती, बर. म्हणजे एकदम गरीब परिस्थिती होती आमची. आणि त्यावेळेला मला स्वतःला काहीतरी करायचं वाटत होतं, काहीतरी म्हणजे केलं पाहिजे आपण. त्या अनुषंगाने मी ITI झालो. मी पुण्यात सर्व्हिसला गेलो. त्याच्यानंतर माझ्या आईनं हा बिझनेस 1976 साली सुरू केला. बर. 76 साली सुरू केला. मग त्यावेळी परिस्थिती आमची आई पण बाहेर अशी दुसरीची कामं करायची. मग एक इथं आमचे 12% मावशी म्हणून त्यांनी एक आम्हाला 5-6 मेंबर दिले. बर. असं करत त्यांनी मेस चालू केली. आमच्या आईचा स्वयंपाकाची हाताची चव एक नंबरच, म्हणजे सात्विक जेवण आहे तो प्रकार त्यांच्याकडे होता, आईकडे आमच्या. मग कालांतराने मी पण जॉब करत करत ह्या बिझनेसमध्ये मी लक्ष द्यायला लागलो. मग त्याच्यानंतर मी पण स्वयंपाकात उतरलो. मी आता स्वतः स्वयंपाक सगळा मी स्वतः करतो. आमच्या आईनं ही तृप्ती लंच होम म्हणून मेस आहे ती ओपन केली होती. मला तेच विचारायचं की तृप्ती हे नाव कसं काय सुचलं? तृप्ती हे नाव कोणाचं आमच्या घरात नाही आहे. तृप्ती त्यावेळी म्हणजे 1976ला मी सुरू झाली, पण ॲक्च्युली नाव दिलं मी कितीला 1980च्या आसपास नाव दिलं मी. पण हा तृप्ती ह्याचा अर्थ की माणसाने जेवल्यानंतर तुझं मन तृप्त झालं पाहिजे. सुरुवातीचे 10 मेंबर होते. 10 म्हणता 120 वर मेंबर गेले. कालांतर मग मला मी VRS घेतली कंपनीत. मग मी 100% या धंद्यात उतरलो आणि मी ते करत करत मी स्वतः स्वयंपाक करायचो. मिसेस माझी करायची. तुम्ही हे कौशल्य कसं घेतलं स्वयंपाक करण्याचं? का आईच करता माझी मिसेस पण करता मिसेस पण माझी स्वयंपाक. वेगळा कोणता कोर्स केला नाही? वेगळा कुठला कोर्स केला नाही, काय नाही. मसाले आपण बाबा असं टाकलं तर तसं केलं तर कुठला मसाला टाकला तर काय चव येईल, कस्टमर कसे खुश होतील, ह्या संदर्भात असे नॉलेज घेऊन मग आम्ही स्टेबल झाल्यानंतर मग माझी मुलं लहान होती. मग ते शिक्षण झालं. तुम्हाला एकूण किती मुलं? मला टोटल 3 मुलं. सगळ्यात मोठी मुलगी त्याच्यानंतर एक मुलगा आहे, त्याच्यानंतर धाकटा एक मुलगा आहे. तर आता मुलं काय करतात? सर्वांना शिक्षण मी वेल एज्युकेटेड दिलेलं आहे. एक मुलगी माझी M.Com करून ॲनिमेशन झालेली आहे. तिचं लग्न होऊन जावई माझे इंडसइंड बँकेत मॅनेजर आहेत. दुसरा मुलगा त्याला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स देऊन तो लंडनमध्ये आता स्थायिक आहे. आता तो सुट्टीला आलेला आहे. तो जरा पण लक्ष घालायला सुरुवात केली आहे. धाकटा मुलगा आहे तो इंजिनियर, IT इंजिनियर आहे. जावामध्ये त्यानं स्पेशलायझेशन केले. त्यानं विप्रोमध्ये आयरोलीमध्ये सर्व्हिसला आहे. आणि माझ्या दोन्ही सुना मॅनेजर आहेत. माझ्या धाकट्याची जी सून आहे धाकटी ती इंडियन बँकेत मॅनेजर आहे आणि लंडनवाले म्हणून लंडनमध्ये मॅनेजर आहेत ती. मग तुमचा हा जो प्रवास आहे, म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये तुम्ही काम केलं, प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलं आणि त्यानंतर तृप्ती लंच होम हे तुमचं स्वतःच घरातलं, म्हणजे आईपासून तुम्हाला मिळालेला हा खरं तर वारसा. काय सांगाल, तो काय कसा होता? एकदम हलक्याची परिस्थिती. एवढं मी लहानपणी हॉटेलमध्ये बसत होत्यात. मटकीचे मोड आणून मी स्वतः डॉक्टर विकलेले आहेत. प्रेसमध्ये मी काम केलेलं आहे. म्हणजे सगळा मला एक्सपिरियन्स, म्हणजे लो लेवलपासून टॉप लेवलपर्यंत मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आणि ही जे सगळं आहे मला घरच्यांची साथ मिळालेली, माझ्या मुलांची साथ मिळाली, मला दिली माझ्या कंपनीने. कारण कंपनीमध्ये मी प्लॅनिंग अँड प्रोडक्शन कसं कंट्रोल करायचं ते मला कंपनीने नॉलेज दिलं. त्याचं ते नॉलेज मी इथं वापरलं. मी सगळं श्रेय माझ्या त्या अरिस्टोक्रॅट VIP कंपनीला मी देतो. तुम्ही हे सर्व पदार्थ बनवायला सुरुवात केलीत, म्हणजे जेवणाच्या अनुषंगानं मेसला विशेष असा कोणता पदार्थ आहे की जो तुम्ही म्हणजे लोकांना खूप आवडतो तुमच्या इथं? माझं आता स्पेशलायझेशन आत्ता सध्या जर विचार केला तर मला सगळं शाकाहारी पण स्वयंपाक आहे, चिकन पण आहे, मटन पण आहे आणि मला सगळं बनवलं. मध्ये आता परवा माझ्याकडे फिश थाळीचं ऑर्डर होती मुंबईच्या लोकांची. 500 रुपये थाळीप्रमाणे मी केळीच्या पानात त्यांना ऑर्डर दिली. मी ते एवढे खुश झाले ना की आम्ही तुमच्याकडे सारख्या ऑर्डर देणार म्हणजे.
म्हणजे आणि याचं वैशिष्ट्य काय तृप्ती लंच होमचं वैशिष्ट्य जेवणाचं काय माहिती आहे हा. का कस्टमर माझ्याकडे जे आले का ना हा. की कस्टमर जेवल्यानंतर स्वतःहून कस्टमर सांगतो की तुमची क्वालिटी एक नंबर आहे. पण असं काय वेगळे पण देता तुम्ही की वेगळं कस्टमर म्हणजे घरगुती मसाला आणि स्वतः आम्ही स्वतः बनवतो. वेगळे म्हणून हॉटेलची कुठली ग्रेव्ही नाही, कुठलं असं तुमचे अजिनोमोटो नाही किंवा काय नाही, कम्प्लीट घरगुती मसाला. त्यामुळे लोक खुश असतात. मला सांगा की आता तुमच्या या प्रवासामध्ये सुरुवात केली तुम्ही आईच्या सोबत, तुम्ही नंतर तुमच्या मिसेस पण याच्यामध्ये सहभागी झाल्या. हे सगळं करत असताना आता कोणत्या पद्धतीनं तुमचं काम सुरू आहे? म्हणजे तुमचा हा जो म्हणजे त्या काळामध्ये पण अशीच परिस्थिती होती का आता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे? जवळजवळ 100% प्रगती झाली आहे माझी. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे, माझ्याकडे काहीच नव्हतं. मी काय केलं सुरुवातीला आणि आता काय आहे, म्हणजे अजून मला एक 2-3 स्टेप, माझं आता 70 वय आहे, माझी इच्छा आहे अजून 2 वरच्या स्टेप जायचं आहे मला. नक्की काय आहे तुमची संकल्पना? काय आहे तुमच्या डोक्यात? काय कन्सेप्ट आहे? मला हे जे आहे ना तृप्ती लंच होम हे मार्केटमध्ये नाव 1 नंबर कमवायचं, ही माझी संकल्पना. घरगुती स्वरूप होतं सगळं हेच घरगुती. आता मार्केटमध्ये कसं आहे, सगळं हॉटेलिंग ग्रेव्ही जे चाललेलं असतं ते पोटाला त्रास होतो, म्हणा दुसऱ्या दिवशी त्रास होतो. माझा रस्सा तुम्ही जर आज खाल्ला तुम्हाला उद्या त्रास होणार नाही, उद्या अजिबात त्रास होणार नाही. आणि तोच रस्सा जर 8 दिवसांना जर खाल्ला तुम्ही तरी त्रास होणार नाही, ही माझी गॅरंटी. तुम्ही तुमच्या जेवणाची वेगळी चव सांगितलीत किंवा ग्राहक काय येतात हे सांगितलं, पण आताच्या परिस्थितीला साताऱ्यामध्ये एवढं हॉटेलिंग किंवा बाहेर जाऊन जेवण्याची पद्धत जशी पूर्वीच्या मानात आता खूप वाढलेली आहे, ग्राहक चोखंदळ झालेला आहे. या अनुषंगानं काय तुम्ही इथं सेवा देताय त्यात? एकंदरीत हॉटेलचं स्वरूप वेगळं आहे आणि माझ्या ह्या बिझनेसचं स्वरूप वेगळं आहे. म्हणजे मार्केटमध्ये घरगुती जेवण प्युअर 100% घरगुती जेवण मिळणं अशक्य आहे. म्हणजे ही क्रेज आता नवीन चालू होणार, पुढे पण होणार. कारण का शारीरिक जर तब्येतीनुसार विचार केला हॉटेलमधला त्रास होतो काही लोकांचा, असे मला इथं सांगतात. म्हणजे माझं विशेष आहे घरगुती पद्धतीचे कम्प्लीट घरगुती पद्धती जावा. आता माझा जो युकेला जो मुलगा आहे लंडनला, तो हेच घेऊन पुढे आणखीन ह्याच्यानंतर काय स्टेप घेईल ते त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. म्हणजे आता तो हिची धुरा सांभाळतोय थोडस. हा सांभाळतोय तो आता म्हणजे एंट्री केलेली आहे ना, म्हणजे ह्यात एंट्री केलेली आहे आता. तो आता म्हणजे त्याला म्हणजे कसं झालं सर्व्हिस म्हणजे आता नको वाटायला. कसं आहे म्हणजे किती ते किती वेळेस तुमची ही मेस सुरू असते? सकाळी 11:30 जेवण चालू होतं, 11:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मी बंद करतो आता. म्हणजे सकाळी 11:30 ते 3 आणि संध्याकाळी 7:30 ते 10:15 वाजेपर्यंत. 10:15ला एंट्री करायची, 11ला बंद, असं ठेवलंय. कारण का मी स्वतः हे सगळं बनवतोय, आचारी नाही कोण नाही. तुम्ही स्वतः? मी सगळ्या स्वतः डिश मी स्वतः बनवतो, स्वतः सगळं करतो मी. फक्त चपाती भाकरी मी करत नाही, त्याच्यासाठी लेडीज महिला आहेत त्या करतात. मला सांगा काय तुमचं इतरांपेक्षा तुमचं दराचं नियोजन कसं घेतलेलं आहे? माझे तर तुम्ही बघा, माझ्या आता मी दर 100 रुपयाला शाकाहारी थाळी, त्यात मी काय करतो 2 भाज्या देतो, वरण देतोय, इंद्रायणी तांदळाचा राईस देतोय, तो पण 1 नंबर क्वालिटी ठोसेकरचा. हा, आणि 3 पोळ्या चपात्या 3 पोळ्या देतो शाकाहारीला, आणि 100 रुपये कॉस्टिंग आहे. हे कॉस्टिंग 100 रुपये. हा, हे जर कॉस्टिंग तुम्ही बाहेर जेवायला गेला तर कमीत कमी 140 ते 150 रुपये याचं कॉस्टिंग आहे. आणि नॉनव्हेज मध्ये? नॉनव्हेज चिकन थाळी आहे आता 160 रुपये. त्यात पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि सुकं चिकन, इंद्रायणी तांदळाचा भात, चपाती नको भाकरी किंवा भाकरीमध्ये पण प्रकार केलेत. बाजरीची पाहिजे बाजरीची, ज्वारीची पाहिजे ज्वारीची, असं ठेवलेलं आहे. आणि चिकनमध्ये आणखीन एक थाळी केलेली आहे, हैदराबादी चिकन म्हणून एक थाळी, त्यात एक डिश केली, ती 200 रुपये थाळी आता. म्हणजे मार्केटपेक्षा बरेचसे रेट कमी आहेत. ते नेमकं तुम्हाला काय अनुभव येत आहेत, म्हणजे ग्राहकांकडून काय अनुभव येत आहेत? रोज नवीन आव्हान तुम्हाला वाटतंय का? आता कालचंच तुम्हाला एक उदाहरण, परवाचं एक उदाहरण माझे म्हणजे आज तारीख किती, परवाचं एक उदाहरण देतो. एक चिकनचं कस्टमर आलो होते जेवायला, चिकनचं कस्टमर जेवायला आलं. त्याला एवढं जेवण आवडलं, त्याने कमीत कमी 9 वाट्या रस्सा पिला. 9 वाटा रस्सा, पांढरा रस्सा प्याला त्यानं.
त्याची कॉस्टिंग झाली 240 रुपये. बर नुसत्या पांढऱ्या रस्स्याचे 240 रुपये झाली किंमत. प्लस चिकन राईस प्लेटचे काय ते रेट आहे ते वेगळंच. बर मग तुम्ही ह्याच्यावरूनच अंदाज बांधा तो रस्सा काय लेवलचा असेल काय असेल. बरं, अजून काय तुमचं वेगळेपण असं काय सांगाल की खरं तर आपले सर्व प्रेक्षक पाहतायत, काय सांगाल त्यांना, तुम्ही काय आव्हान कराल? बरं मला सांगा की तुमच्या इथं ह्या मेसमध्ये नेमकी सिटिंग कॅपॅसिटी कितीची आहे आणि तुम्हाला हे ग्राहक आल्यानंतर मग काय व्यवस्था करता किंवा त्यांना थांबावं लागतं, वेटिंग करायला लागते असं परिस्थिती? हा, माझ्याकडे क्वालिटी असल्यामुळे माझ्याकडे कमीत कमी ग्राहक अर्धा ते पाऊण तास थांबतो, माघारी जात नाही माझ्याकडे. आणि हे सगळं मी करत असताना मी काय ठरवलंय, मला क्वालिटी फेकायची फक्त. क्वालिटी आणि रेट यांचे मला कुठंतरी ताळमेळ बसवायचा आहे. कस्टमरला एकदा कळलं आणि ते जेवण चांगलं मिळते, अर्धा तास नाही पाऊण तासच थांबणार तो. आणि त्यांच्यासाठी पण माझं प्लॅन आहे. माझ्याकडे एक तिथं हॉल आहे मोठा, आता तिथं मी सिटी बसण्याची व्यवस्था मी करणार आहे. या जागेच्या मानानं अजून तुम्हाला मोठी, आता तुमचं जसं जसं नाव होतंय, लोक ग्राहक तुमच्याकडे आकृष्ट झाले, त्या पद्धतीनं आहे तुमचं प्लॅन. आणि आता म्हणजे हॉलमध्ये तिथं आम्ही ऑर्डर पण दिली आहे टेबलाची. आता टेबल करून येतील इथल्या आतल्या बाजूलाच आहे आपल्याकडे. तिथं जो नाही म्हटलं तरी आता इथं 16 जण बसतात, तिथं 16 जण 30-40 लोक बसतील आता. आणि मी काय अपेक्षा करत नाही. माझं आता ॲव्हरेज माझं म्हणणं आहे 50 तास गेलं की मी खुश आहे. नेमकं ग्राहक म्हणजे व्यावसायिकता सांभाळण्यासोबतच ग्राहकांना नेमकं चांगलं चविष्ट आणि सकस असं जेवण देणं आहे. असाच खरं तर व्यवसायाचा सुरुवातीचा टोन असतो आणि नंतर व्यावसायिकता आली, एक नाव तयार झालं की लोक त्याच्यामध्ये फारकत घेतात, असा एक ग्राहकांचा पण समज असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला चला चेक करूया, तिकडे जाऊया तिकडे जाऊया, असं एक प्रकार असतो. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. हे कसं आहे, इथं माझ्याकडे शेप नाही किंवा एक्स्ट्रा मॅन पॉवर कुठली म्हणजे स्वयंपाक बनवणारे आचारी नाहीत कोण. समजा आता हा बिझनेस वाढला तर मी माझा मुलगा मी तयार करणार इथे, मी स्वतः असणार, मी गल्ल्यावर बसणार नाही, मी किचनमध्येच लक्ष करणार, लक्ष देणार नाही तिथं किचनमध्ये. आणि मी स्वतः फोडण्या टाकत जाणार, फोडणी ही माझीच असणार आहे. आणि त्यात माझा मुलगा मी त्याला ट्रेन करणार, त्याला पण मी शिकवणार. मग त्या क्वालिटीचा प्रश्नच येत नाही. शेप आणले का नाही, शेपचं कसं असतं म्हणजे त्यांना मी नावं ठेवत नाही. शेवटी पैसा कुणाला नको असतो. समजा शेपला मी इथं 15,000 देतो, कालांतर मग त्याने क्वालिटी दिली इथं जरा एक 10-15 आपल्या 4-5 वर्षानंतर तो त्याला 25,000 रुपये कुठं 50,000 रुपये दिले, तो तिकडे जाणार ना, तो जाणार ना. मग नंतर ऑटोमॅटिक चवीत होतं. तो प्रकार मला करायचा नाही. लक्षात आलं का की बाबा इथनं शेप बदललाय, चव मार खाल्ली, हा प्रकार मला करायचाच नाही अजिबात. मी मुलाला मी शाकाहारीमध्ये पण सगळं करतो. मी स्वतः गुलाबजाम बनवतो, स्वतः श्रीखंड करतो, स्वतः बासुंदी बनवतो, स्वतः सोलकढी करवतो. आणि सोलकढी म्हणजे एक नंबर. त्यात कुठली तुमचं बीटचा रसा बिसा असलं काही भानगड नाही, ज्यूस बीस टाकणार असला काही प्रकार नाही. ओरिजिनल सोलकढी मी बनवतो. सगळ्या प्रकार मला टॅमॅटो राईस येतो, लेमन राईस येतो, व्हेज पुलाव येतो, व्हेज बिर्याणी येते, सगळं येतं मला. हां, सगळं कुठली भाजी म्हणलं ना सगळं, काजू करी येते, सगळे येतं. म्हणजे व्हेज मधले सगळे पदार्थ करतात, नॉनव्हेज मधले सगळे. फक्त ते मला लॉन्च करायला जरा थोडा त्रास कसा काढायचा त्याचा माझा अभ्यास चालला. कारण ते मीच बनवायला पाहिजे. म्हणजे एकट्या लोक म्हणजे हे शक्य नाही ना या गोष्टी. मॅन पॉवर थोडीशी मला वाढवावी लागते. हाताखाली मॅन पॉवर ऍडिशनल वाढवलीच पाहिजे. मी जर नुसतं त्यामुळे असं फोडण्या फेकत गेलो तरी बस होते ना. बरं मला सांगा, आता तुमची म्हणजे ठीक आहे तुम्ही मेस चालवताय इथं शुक्रवार पेठेमध्ये, तुमच्या स्वतःच्या जागेमध्ये ही मेस सुरू आहे. अगदी साधारणतः 32 पर्यंत कस्टमर येऊ शकतात, इथं तशी व्यवस्था आहे. ऑनलाईन पद्धतीनं आता व्यवसाय बरेचसे केले जातात की घरपोच सेवा वगैरे, अशा काही गोष्टी आपण घेतल्यात का? आता मी जस्ट एक 15 दिवसापूर्वी झोमॅटो संघ मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. परत स्विगी संघ पण आजच रजिस्ट्रेशन, आताच एक जस्ट ऑर्डर आलेली आहे स्विगीची. म्हणजे तुम्ही ऑनलाईन पण वापरायला सुरुवात करणार केली जवळ. लक्ष घातलं पाहिजे. कुठली गोष्ट अवघड नाही. तुमच्याकडे क्वालिटी जर असेल ना, तुमची मानसिकता जरी असेल ना, क्वालिटी हा विषय जाऊ द्या बाजूला, तुमची मानसिकता पाहिजे. कुठल्या क्षेत्रात काम करायचे त्या क्षेत्रात मानसिकता एक नंबरची पाहिजे, तरच ते साध्य होतं ना, तर साध्य होणार नाही. किती प्रॉब्लेम होता
प्रॉब्लेम आला म्हणून तुम्ही प्रॉब्लेमला भिवून पळून जाता कामा नाही. त्या प्रॉब्लेम आपण असं म्हणलं पाहिजे प्रॉब्लेम अजून येऊ दे, आपण ते अजून सॉल्व्ह करायचे. कुठलाही प्रॉब्लेम आला आपण त्याचं ते निसरण केलं पाहिजे. प्रॉब्लेम आला म्हणून आपण पळ सुटले ते मला पटत नाही. तुमचा ॲटिट्यूड परफॉर्मन्स काय आहे, तुमच्याकडे क्वालिटी काय आहे, तुमचं अवेअरनेस पण वाढला पाहिजे, तुमची विचारशक्ती पण चांगली ब्रॉड माइंडेड पाहिजे. नुसतं मी बिझनेस करेल, मी नोकरी करेल, मी हे करेल ते करेल, ह्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही 20-25 लाख रुपये घेतलेत आणि कुठं दुकान टाकलं आणि 3-4 वर्षानंतर ते बंद पडलं, त्याला कारण हेच आहेत. दुसरं कोण नसतं, घरातले आई वडील नसतात, मुलगा नसतो, कोणी. आपण लॉसमध्ये धंदा गेला की आपण दुसऱ्यावर खापर फोडतो, खचून जातो, दुसऱ्यावर खापर फोडतो. मला असंच आहे, मग ते लोकेशनच नाही चांगलं, मग असंच आहे. म्हणजे कारणं द्यायला सुरुवात करतात. कारणं सांगतात. कारण हा विषय आता हल्लीच्या तरुण पोरांना मी सांगणार आहे, कारण तुम्ही दाखवू ना. तुम्ही जे आहे ना, तुमची प्रोडक्टिव्हिटी काय आहे, तुम्ही त्यात घुसलं पाहिजे, तुमचा ॲटिट्यूड वाढला पाहिजे. घरात जे फॅमिलीमध्ये एकत्र बसून चर्चा करणं गरजेचं आहे आणि एकमेकांचे विचार काय आहेत ते ऐकून निर्णय घेणारच आहे ना. पण सगळ्यांचे विचार काय आहेत ते पण ऐकून घेणं गरजेचं आहे. आता मार्केटमध्ये नवीन हे यायला लागलेत आता, मग ते पण शिकणं गरजेचं आहे. भले तो म्हातारा असो ना तर तरुण असो, त्याला शिकणं गरजेचंच आहे ना. अनुभवच महत्वाचा असतो, ज्येष्ठता किंवा आता माझ्याकडे नुसती क्वालिटी आहे समजा जेवणाची, त्याला काय उपयोग आहे, लोकांपर्यंत पोहोचत नाही ना मी. नाही, म्हणूनच आपण त्या माध्यमातूनच आज आपण गुरुच्या गप्पांच्या माध्यमातून आपला प्रयत्न तोच असणार की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. खरंच आज चंद्रकांत जाधव यांनी आपल्याशी संवाद साधला. खरं तर तृप्ती लंच होमचा प्रवास त्यांनी सांगितला. त्यांचं काम करत असताना नेमक्या पद्धतीनं काय स्ट्रगल करत ते इथपर्यंत आले. त्यांनी त्यांची 3 मुलं देखील वाढवलेली आहेत याच पद्धतीमध्ये. एक मोठा मुलगा त्यांचा या व्यवसायामध्ये आहे आणि भविष्यात त्यांच्या अनेक प्लॅनिंग आहेत. आणि या अनुषंगानं तृप्ती लंच होमच्या सर्व असलेल्या चंद्रकांत जाधव यांच्याशी आपण गुरुच्या गप्पांमध्ये संवाद साधला. त्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला. खरं तर आता इथं कस्टमर बरेच बसलेले आहेत, ते माझे बरेचसे मित्रमंडळीच आहेत, ते माझ्याकडे बघतायत. मला पण बरं वाटतं की चला कोणतरी गुरुच्या गप्पा ऐकते लाईव्ह, त्यामुळं मजा आली तुमच्याशी संवाद साधून. आणि येत राहूयात. आणि मी सगळ्या आमच्या प्रेक्षकांना देखील आव्हान करेन की तुम्ही पण या जरूर. हे म्हणताय ते खरं आहे का हे तपासलं पाहिजे, हा हे पण महत्वाचं आहे. आणि माणसाची परीक्षा ही अशीच असते की प्रत्यक्षात न करता बोलणारे अनेक जण असतात, मात्र काहीतरी करणारे आहे त्यांना बोलतं करण्याचं काम खरं तर गुरुच्या गप्पांमध्ये आपण करतो. आज चंद्रकांत जाधव यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आपण गुरुच्या गप्पा परिवारातर्फे मनापासून आभार मानूयात. धन्यवाद.